राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या 25 झटपट आणि ठळक बातम्या। खरीप हंगाम 2023 पीक विम्याबाबत महत्त्वाची बातमी म्हणजेच की तुम्हाला पीक विमा हवा असेल तर तुम्हाला काय करायचे या ठिकाणी बघू शकतात। प्रेस नोट आहे। प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2023-24 मध्ये सहभाग घेतलेल्या ज्या शेतकऱ्यांना पूर्व सूचना देऊन देखील पीक विमा मिळाला नाही अशा शेतकऱ्यांनी सोबत दिलेल्या प्रपत्रात संपूर्ण माहिती भरून आवश्यक कागदपत्रासह संबंधित तालुका कृषी अधिकारी तथा सदस्य सचिव तालुका स्तरीय तक्रार निवारण समिती यांच्या कार्यालयात येत्या 3 सप्टेंबर 2024 पर्यंत अर्ज दाखल करावा असे आवाहन करण्यात आले। या ठिकाणी बघू शकतात अशा प्रकारचा हा अर्ज आहे आणि यामधील सविस्तर माहिती भरून तुम्हाला हा अर्ज लवकरात लवकर 3 सप्टेंबर पर्यंत कार्यालयामध्ये जमा करायचा आहे। अपडेट आहे नांदेड जिल्ह्यातील तुमचा जिल्हा तुम्ही आम्हाला खाली नक्कीच कमेंट करा। अतिवृष्टी व धरणातून केलेल्या निसर्गामुळे नदीकाठच्या अनेक नागरिकांच्या घरात पाणी शिरून आणि ज्या घरामध्ये पाणी शिरले अशा कुटुंबांना प्रशासनातर्फे मदतीचे वाटप सुरू करण्यात आले आहे। प्रशासनाने विशेष बाब म्हणून प्रति कुटुंब 5,000 रुपयांऐवजी सरसगट 10,000 रुपये अनुदान देण्यात येत आहे। पिंपरी चिंचवड शहरातील 7,000 पेक्षा अधिक कुटुंबांना ही मदत मिळण्यास सुरुवात देखील झाली। अनुदानाची रक्कम सर्व कुटुंबांच्या बँक खात्यात थेट जमा होण्यास सुरुवात झाली। पुणे जिल्ह्यातील काही तालुके जिल्हा संपूर्ण माहिती तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे। कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानासाठी सरकारने GR काढून ई-पीक पाहणीची अट घातली होती, पण अनेक शेतकऱ्यांची नाव गेल्या वर्षी ई-पीक पाहणीच्या यादीत नव्हती। त्यामुळे शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणीची अट रद्द करण्याची मागणी केली होती। राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी स्वतः शेतकऱ्यांची ही मागणी मान्य करत असल्याचे सांगत सातबारांवरील पिकांच्या नोंदीनुसार अनुदान देण्याची घोषणा केली। पण ही घोषणा करून आता तब्बल 6 दिवस झाले तरी सरकारने तथा शासनाचा आदेश काढला नाही किंवा कृषी विभागाला लेखी सूचना देखील दिलेल्या नाहीत। खानदेशात केळी दरात सुधारणा झाली असून शिवार किंवा थेट खरेदीत निर्यातक्षम केळीला प्रति क्विंटल कमाल 2,550 रुपये दर मिळत आहे। कमी दर्जाची केळी फारशी उपलब्ध नाही। राज्यात यंदा पावसाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले। कृषी कार्ड धारक तसेच कृषी कार्ड विहिरीत शेतकऱ्यांना सुमारे 3.90 कोटी म्हणजे 3,90,00,000 रुपये नुकसान भरपाई देण्यात येणार। शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या या नुकसानीची फाईल वित्त विभागाला पाठवली असून तिथे मंजुरी मिळाल्याच्या नंतर आठवड्याभरात म्हणजेच की 7 ते 8 दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसान भरपाई जमा होईल। याबद्दलची सविस्तर माहिती पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तो व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आपल्या चॅनलला तुम्ही नक्कीच सबस्क्राईब करा। शेतकऱ्यांनी कर्जमाफीची मागणी अजेंड्यावर ठेवलेली दिसते। असं असलं तरी सरकार सगळं वातावरण लाडकी बहीण योजना, कापूस आणि सोयाबीन अनुदान, पीक विमा भरपाई, मोफत वीज या भोवती फिरवत आहे। सरकार या योजनांवर जोर देऊन कर्जमाफीच्या मागणीची धार बोटत करण्याचा प्रयत्न करत आहे। पण हे सरकार जर हे सगळं निवडणूक जिंकण्यासाठी करत असेल तर सरकार शेतकऱ्यांची नाराजी घेणार नाही। शेतकऱ्यांनी पुढच्या काळात कर्जमाफीचा मुद्दा अजेंड्यावर आणला, जोरदार मागणी केली तर सरकार कर्जमाफीही करेल, पण त्यासाठी शेतकऱ्यांचा रेटा आवश्यक आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनांच्या अनुषंगाने लाभार्थ्यांना येणाऱ्या अडचणीबाबत नारी शक्ती ॲप किंवा माझी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनांच्या संकेतस्थळावर लॉग इन करून त्रुटी असलेले अर्ज फेर सादर म्हणजेच की परत सादर करावेत, त्यामधील दुरुस्ती करावे। कारण येत्या 31 ऑगस्ट पर्यंत महिलांच्या खात्यात 3,000 रुपये जमा होतील। त्यामुळे त्रुटी असलेले अर्ज फेर सादर करावे असे आदेश देण्यात आले। प्रधानमंत्री पीक विमा योजनेत कांद्यांचे 2.25 लाख हेक्टर बोगस क्षेत्र दाखवून शेकडो गावांमध्ये खोटे विमा अर्ज भरण्यात आले आहेत। यामुळे शेतात काहीही नसताना तब्बल 1,000 कोटीहून अधिक पीक विमा सुरक्षित झाले आहे। महसूल खात्याने आता या रॅकेटची चौकशी सुरू केली। कृषी आयुक्तालयाने 8 कांदा उत्पादक जिल्ह्यातील
या रॅकेटची माहिती कळवली आहे। यामध्ये नाशिक, धुळे, अहमदनगर, सोलापूर, पुणे, सातारा आणि छत्रपती संभाजीनगर त्यासोबत बीड देखील या जिल्ह्यांचा समावेश होता। मोठी बातमी, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभ वितरणाचा दुसरा टप्पा 31 ऑगस्ट रोजी नागपूर येथे होणार आहे। लाडक्या बहिणींची प्रतीक्षा लवकरच संपणार। 50 लाख महिलांच्या खात्यावर 31 ऑगस्टच्या दिवशी 3000 रुपये जमा होतील। शेतकऱ्यांना होणाऱ्या वन्य प्राण्यांकडून होणाऱ्या नुकसानीबाबत सोलार झटका मशीन योजनेचा लाभ द्यावा, यशोमती ठाकूर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी। 77,000 केळी उत्पादकांनी सुमारे 82,000 हेक्टर एवढ्या केळी खालील क्षेत्रासाठी 2022-23 मध्ये हवामानावर आधारित फळपीक विमा योजनेतून केळी पिकासाठी विमा संरक्षित केला होता। हवामान आधारित फळपीक विमा योजनेत 2022-23 या वर्षात सहभागी झालेल्या 6,686 केळी विमाधारक शेतकऱ्यांचे विमा प्रस्ताव केंद्र सरकारने फेटाळल्याने जळगाव जिल्ह्यात शेतकऱ्यांसह संघटनात संतापाची लाट आहे। राज्यातील सहकार दूध संघ व खाजगी दूध प्रकल्प यांना दूध पुरवठा करणाऱ्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना गाईच्या दुधासाठी प्रति लिटर 5 रुपये प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येणार आहे आणि या योजनेत सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांकडील दुधाळ जनावरांची नोंदणी म्हणजेच की इयर टॅग भारत पशुधन पोर्टलवर असणे बंधनकारक आहे। शेतकऱ्यांचे आधार लिंक बँक खात्यांची व दुधाळ पशुधनाची भारत पशुधन पोर्टलवर नोंदणी करण्याचे निर्देश देण्यात आले। दूध उत्पादकांच्या अनुदानाचा मार्ग आता मोकळा झाला। 2 दिवसात अनुदान थेट खात्यात जमा होईल। मुख्यमंत्री योजनेअंतर्गत 65 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना विविध सहाय्यभूत साधने घेण्याकरिता 3000 रुपयांपर्यंत अर्थसहाय्य करण्यात येणार आणि या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र नागरिकांकडून ज्येष्ठ नागरिकांकडून अर्ज भरून घेण्याकरिता 2 दिवसांच्या शिबिरांचे आयोजन प्रत्येक गावांमध्ये करण्यात आले। त्यामुळे मुख्यमंत्री वयश्री योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले। गावगाडा हाकलणाऱ्या सरपंचांचे मानधन वाढणार, मंत्री महाजन यांचे आश्वासन। सरपंच परिषदेच्या आंदोलनाला यश, सरपंचांना लवकरच मोठी खुशखबर मिळणार। कॅबिनेट बैठकीत होणार मानधन वाढीवर निर्णय, 8 दिवसात बैठकीत निर्णय होणार। लाडकी बहीण योजनेपाठोपाठ आता मोफत गॅस देणारी अन्नपूर्णा योजना सरकारने आणली आहे। पूर्वीच्या उज्ज्वला योजनांच्या लाभार्थ्यांना आता मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत वर्षामधून 3 वेळा मोफत गॅस सिलेंडर देण्यात येणार आणि योजनेचा लाभ घेण्यासाठी अनेकांनी अद्यापही ई-केवायसी केली नसल्याने त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही आणि ज्यांचे ई-केवायसी बाकी आहे त्यांनी ई-केवायसी करून योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी केले। 3 ते 4 दिवसांपासून महाराष्ट्रातील पावसाचा जोर कमी झाला आहे। खरं तर ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्रात खूप जोरांचा पाऊस झाला। कोकण, मध्य महाराष्ट्रात आणि विदर्भात देखील पावसाचे प्रमाण फारच अधिक होते। महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, पुणे तसेच कोकणातील रायगड जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे। 1 सप्टेंबर पर्यंत या संबंधित जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता आहे। विदर्भातील 11 जिल्ह्यांमध्ये 29 म्हणजेच की आज आणि 30 ऑगस्टला जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार आहे असा आजचा हवामान अंदाज आहे। मोठी बातमी, नवीन पेन्शन योजनेच्या खर्चाला राज्य शासनाची मान्यता, कर्मचारी संघटनांची भूमिका महत्त्वाची। या नवीन योजनांच्या माध्यमातून जर एखाद्या कर्मचाऱ्याने किमान 25 वर्ष काम केले असेल तर निवृत्ती वेतनांच्या नोकरीच्या शेवटच्या 12 महिन्यांच्या मूळ वेतनांच्या 50% रक्कम पेन्शन म्हणून दिली जाणार। नाशिक जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमुळे घरांची पडझड, पिकांना मोठा फटका, सोयाबीन, मक्का, भाजीपाल्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान, पंचनामे करावेत अशी मागणी करण्यात आली। केंद्र शासनाच्या माध्यमातून पीएम किसान सन्मान निधी तर राज्य शासनाच्या माध्यमातून नमो शेतकरी महासन्मान निधी योजना राबविण्यात येत आहे आणि या दोन्ही योजनांच्या माध्यमातून पात्र शेतकऱ्यांना वर्षाकाठी 12,000 रुपयांचे मानधन दिले जाते। योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी पोर्टलवर नोंदणी करतेवेळी शेतकऱ्यांना आपला भ्रमणध्वनी म्हणजेच की मोबाईल क्रमांक
टाकावा लागतो. मात्र नागपूर विभागात येणाऱ्या 6 जिल्ह्यातील 6,000हून अधिक शेतकऱ्यांनी आपले संपर्क चुकीचे टाकले आहेत आणि एकच क्रमांक अनेक शेतकऱ्यांच्या नावे नोंदवण्यात आला. या साऱ्या प्रकारामुळे कृषी विभागांची डोकेदुखी वाढली आहे. वारंवार माहिती मागितल्यानंतरही शेतकरी आपले संपर्क क्रमांक देण्यास मागे पुढे बघत असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांनी आपला मोबाईल नंबर 31 ऑगस्टपर्यंत बदलून घ्यावेत. ज्यांनी टाकला नाही त्यांनी आपला मोबाईल क्रमांक त्यांच्या प्रोफाईलवर टाकावेत. आपले सेवा केंद्रावर जाऊन तुम्ही मोबाईल क्रमांक बदलू शकतात, नवीन मोबाईल क्रमांक टाकू शकतात. महाराष्ट्रात केंद्राप्रमाणेच एकीकृत निवृत्ती वेतन योजना लागू. अतिरिक्त खर्चास वित्त विभागाची मान्यता. म्हणजेच की केंद्र सरकारने 24 ऑगस्ट रोजी एकीकृत निवृत्ती वेतन योजना घोषित केली आणि त्याच धर्तीवर प्रस्तावित सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना ऐवजी महाराष्ट्र राज्यामध्ये ही योजना जशीच्या तशी लागू करण्यात येणार आहे. तसेच या अनुषंगाने येणाऱ्या अतिरिक्त खर्चास मान्यता देण्यात येत आहे असे वित्त विभागाने कळविले. आणि केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना लागू केलेल्या एकीकृत निवृत्ती वेतन योजनेची मार्गदर्शक तत्वे केंद्र सरकारचे अनुषंगाने महाराष्ट्रात लागू करण्याकरिता वित्त विभागास प्राधिकृत करण्यात येत आहे.